विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 26 मार्च 2022 रोजी झालेली गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. हे सराव अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न चौथा 8 गुणांचा असतो. 3 उपप्रश्न असतात. 2 आपण सोडलेले आहेत. तिसरा जर D-7 6 E8 5 आणि F2-2 हे त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू असतील तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. हा त्रिकोण ABC हा दिलेला त्रिकोण आहे. BCचा मध्यबिंदू D आहे आणि Dचे निर्देशक -7 6 आहेत. ACचा E हा मध्यबिंदू आहे आणि त्याचे निर्देशक दिलेले आहेत 8 5. ABचा मध्यबिंदू F आहे, त्याचे निर्देशक 2 2 दिलेले आहेत. या ठिकाणी मध्यगा संपात बिंदू म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. आपण AD जोडली ही मध्यगा आहे, आपण BE जोडली ही मध्यगा आहे आणि G हा संपात बिंदू आहे, त्याचे निर्देशक आपण XY असे घेतलेले आहेत. ते काढायचे आहे. त्या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात आणि त्या दोनास एक प्रमाणात विभागतात. A बिंदूचे निर्देशक आपण X1 Y1 मानले, B बिंदूचे निर्देशक आपण X2 Y2 मानले आणि C बिंदूचे निर्देशक आपण X3 Y3 मानले. ओके. AB या रेषाखंडाचा M हा मध्यबिंदू आहे. D हा रेख BCचा मध्यबिंदू आहे. रेख ACचा E हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार, रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण या ठिकाणी सूत्राचा वापर करायचा आहे. येथे A X1 Y1, B X2 Y2 आणि C X3 Y3 मानू. रेख ABचा F2-2 हा मध्यबिंदू आहे. हा मध्यबिंदू आहे. रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार F बिंदूचा X निर्देशक तो 2 आहे. तो X1 अधिक X2 भागिले 2 असा काढतात. म्हणून X1 अधिक X2 बरोबर 2 गुणिले 2 4 हे पहिलं समीकरण. तसेच F बिंदूचा Y निर्देशक तो आहे -2. तो Y1 अधिक Y2 भागिले 2 असा काढतात आणि म्हणून Y1 अधिक Y2 बरोबर 2 गुणिले -4 हे दुसरं. तसेच D हा रेख BCचा मध्यबिंदू आहे. रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार या ठिकाणी -7 D बिंदूचा X निर्देशक -7 हा X2 अधिक X3 भागिले 2. तसेच 6 Y1 अधिक Y2 अधिक Y3 भागिले 2. 6 साठी Y2 अधिक Y3 भागिले 2. या ठिकाणी X2 अधिक X3 बरोबर -7 गुणिले 2 14 हे तिसरं. ओके. लिहायचं राहतो मध्ये
y2 अधिक y3 बरोबर 6 गुणिले 2 12 हे 4. ओके. या ठिकाणी ई बिंदू हा रेख एसीचा मध्यबिंदू आहे आणि म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार ई बिंदूचा एक निर्देशक 8 बरोबर x1 अधिक x3 भागिले 2 लिहिलेला आहे या ठिकाणी. आणि x1 अधिक x3 हे भागिले 2 आहे ते 8ला गुणले 16 x1 अधिक x3 बरोबर 16. तसेच या ठिकाणी ई बिंदूचा y निर्देशक 5 बरोबर y1 अधिक y3 भागिले 2 y1 अधिक y3 भागिले 2 5 बरोबर y1 अधिक y3 5 गुणिले हे भागिले 2 आहे 5ला गुणिले 10 झालं. आता याकडे x कुठं आहे? x 1 मध्ये आहे, 4 x 3 मध्ये आहे, 1 3 1 3 आणि इथं 5 मध्ये. ओके. समीकरण 1 3 व 5 वरून त्यांच्या डाव्या बाजूची बेरीज 1 मध्ये x1 अधिक x2 आहे, x2 अधिक x3 आहे 2 मध्ये. ओके. 3 मध्ये x2 अधिक x3 आहे आणि 1 मध्ये x1 अधिक x2 परत x2 अधिक x3, x1 अधिक x2 x2 अधिक x3 आणि 5 मध्ये x1 अधिक x3 x1 अधिक x3 बरोबर. याची उजवी बाजू आहे 4, याची वजा 14, 4 वजा 14 बेरीज आणि इथं 16 आहे. ओके. x1 अधिक x1 2 वेळा आहे, x2 अधिक x2 2 x2, या ठिकाणी x3 अधिक x3 2 x3, 16 4 20, 20तनं 14 गेले 6 उरले. x1 अधिक x2 अधिक x3 बरोबर 2 त्रिक 6, 2 भागून प्रत्येक पदाला. ओके. हे 7. तसेच आता 2 4 व 6 वरून 2 4 6 वरून 2 मध्ये y1 अधिक y2 आहे, y1 अधिक y2, 4 मध्ये y2 अधिक y3 आणि या ठिकाणी 6 मध्ये y1 अधिक y3 बरोबर. या ठिकाणी डावी बाजू आहे 2ची वजा 4, इथं अधिक 12 आणि इथं 10, y1 अधिक y2 2 y1, y1 अधिक y1 2 y1, y2 अधिक y2 2 y2, y3 अधिक y3 2 y3 बरोबर. 10 मधून 10 12 22मधनं 4 गेले उरले 18. प्रत्येक पदाला 2 भागलं, y1 अधिक y2 अधिक y3 बरोबर 9 हे 8. ओके. मध्यगा संपात बिंदू आहे. मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक x y आपण मांडलेले आहेत. ओके. सूत्रानुसार मध्यबिंदूच्या सूत्रानुसार हा जी बिंदूचा हा जी एक्स वाय सूत्रानुसार मध्यबिंदूच्या मध्यगा संपात बिंदूचा एक्स निर्देशक काढायचा असतो. x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3. x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 3 आहे, 3 भागिले 3 बरोबर 1. तसेच y निर्देशक y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3, y1 अधिक y2 अधिक y3 आहे 9, 9 भागिले 3 बरोबर 3. ओके. म्हणून जी एक्स वाय बरोबर जी 1 3. ओके. अशा पद्धतीनं मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक 1 3. प्रश्न 5वा 2 असतात, एक सोडवायचा असतो 3 गुणांचा.
खालील प्रश्न सोडवा. जर ए पहिला ए व बी नैसर्गिक संख्या असतील आणि ए हा बीपेक्षा मोठा असेल तर ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग आणि 2ab या त्रिकोणाचे बाजू असतील तर सिद्ध करा की तो काटकोन त्रिकोण आहे. ए हा बीपेक्षा मोठा घ्यायचा आहे. समजा आपण 5 हा 4पेक्षा मोठा घेतलेला आहे. ए बरोबर 5 आहे, बी बरोबर 4 घेतले. ओके. घेऊन आपल्याला प्रथमतः ए वर्ग अधिक बी वर्ग काढायचा आहे. 5 वर्ग अधिक 4 वर्ग 25 अधिक 16 बरोबर 41. ओके. त्यानंतर ए वर्ग वजा बी वर्ग काढायचा आहे. 5 वर्ग वजा 4 वर्ग 25 वजा 16 बरोबर 9. त्यानंतर आपल्याला 2ab काढायचं. 2 गुणिले 5 गुणिले या ठिकाणी 4 5 चौक 20 दुनी 40. या ठिकाणी आपण 41चा वर्ग केला 1681 येतो. 9चा वर्ग केला 81 येतो. 40चा वर्ग केला 1600 येतो. यावरून 41चा वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग. ओके. म्हणून या ठिकाणी आपल्याला ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग आणि 2ab या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत. ओके. असंही आपण केलं. ए वर्ग अधिक बी वर्ग त्याचा वर्ग याचा चौथा अधिक 2 ए वर्ग बी वर्ग अधिक बीचा चौथा, ए वर्ग वजा बी वर्ग त्याचा वर्ग याचा चौथा वजा 2 ए वर्ग बी वर्ग अधिक बीचा चौथा आणि 2ab तिसरी बाजू त्याचा 2ab त्याचा वर्ग 4ab वर्ग. ओके. याकडे सर्वात मोठी बाजू ए वर्ग एचा चौथा अधिक 2 ए वर्ग बी वर्ग अधिक बीचा चौथा बरोबर एचा चौथा वजा 2 ए वर्ग बी वर्ग अधिक बीचा चौथा अधिक 4 ए बी वर्ग, ए वर्ग बी वर्ग. ओके. दोघांचा पण वर्ग. पहा डावी बाजू ए वर्ग एचा चौथा अधिक 2 ए वर्ग बी वर्ग अधिक बीचा चौथा बरोबर एचा चौथा. इथं वजा 2 ए वर्ग बी वर्ग आणि अधिक 4 ए वर्ग बी वर्ग अधिक 2 ए वर्ग बी वर्ग आणि अधिक बीचा चौथा. दोन्ही बाजू बरोबर आल्या. ओके. काटकोन त्रिकोण आहे म्हणून या बाजूंचा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. ए आणि बीच्या किमती कोण त्रिकूट मिळवायचे आहेत. पहिलं त्रिकूट आहे 9 40 41. ओके. ए बरोबर या ठिकाणी 2 घेऊया, बी बरोबर 1 घेऊया. ए वर्ग अधिक बी वर्ग दुसरं त्रिकूट मिळूया. 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग 2चा वर्ग 4 अधिक 1चा वर्ग 1 4 आणि 1 5. ए वर्ग वजा बी वर्ग 2चा वर्ग वजा 1चा वर्ग 4 वजा 1 बरोबर 3 आणि 2ab बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 1 बेदुनी 4 एक्के 4. दुसरं त्रिकोण आहे 3 4 आणि 5. ओके. अशा पद्धतीनं. दुसरा प्रश्न आहे 3 सेमी व 5 सेमी त्रिज्या असलेली केंद्र ओ असलेले 2 एककेंद्रीय वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावर कोणताही एक ए बिंदू घ्या. बिंदू ए मधून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. त्या स्पर्शिकाखंडाची लांबी मोजा आणि लिहा. पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून स्पर्शिकाखंडाची लांबी काढा. 5 सेंटीमीटर ते त्रिज्याचं वर्तुळ आहे. हे 5 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे वर्तुळ कंपासमध्ये. या ठिकाणी केंद्र ओ घेतोय आणि वर्तुळ काढतोय 5 सेंटीमीटर त्रिज्येचं.
ते असं मिळालेलं आहे. त्यानंतर 3 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढायचं आहे. 3 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे. केंद्र तोच आहे. हे 3 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ आहे. इथं म्हटलेलं आहे मोठ्या वर्तुळावर कोणताही एक ए बिंदू घ्या. ए बिंदू घेतलेला आहे. बिंदू ए मधून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. बिंदू ए मधून स्पर्शिका काढताना ओ बिंदू आणि ए बिंदू जोडायचे. ओएचा लंबदुभाजक काढायचा, कारण वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्याची रीत वापरायची आहे. ओएच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती आणि खाली चाप मारलेला आहे. ए केंद्र घेऊन ओ केंद्र घेऊन त्याच काढलेल्या कंसाला छेदणारे कंस काढलेत. मध्यबिंदू मिळवायचा आहे ओएचा. अशा पद्धतीनं आपण ओएचा मध्यबिंदू मिळवला. हा ओएचा मध्यबिंदू म्हणजे लंबदुभाजकाचा हा लंबदुभाजक कुठं छेदतो? ओएला तर इथं छेदतो. या तो बिंदू समजा यम आहे. यम ओ एवढी त्रिज्या घ्यायची वर्तुळ कंपासमध्ये आणि या ठिकाणी लहान वर्तुळाला छेदेल इथंपर्यंत कंस काढूया. हा जो बिंदू आहे तो आपण बी म्हणूया. मग ए बिंदूतून स्पर्शिका खंड काढला. हा स्पर्शिका खंड. त्या स्पर्शिका खंडाची लांबी मोजायची. त्या स्पर्शिका खंडाची लांबी येते बरोबर 4 सेंटीमीटर येते. बघा, बरोबर 4 सेंटीमीटर येते. स्पर्शिका खंडाची लांबी 4 सेंटीमीटर. स्पर्शिका खंड ए बी बरोबर 4 सेंटीमीटर. आता पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून त्याची लांबी काढायची. पहा, त्रिकोण ओ बी एमध्ये त्रिकोण ओ बी एमध्ये ही जी त्रिज्या ओ बी आहे ती स्पर्शिकेला लंब आहे. स्पर्शिका ए बी, कारण त्रिज्या स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय स्पर्शिका त्रिज्याला लंबच असते. त्यामुळं कोन ओ बी ए 90 अंश आहे. ओ बी ए म्हणून त्रिकोण ओ बी ए या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता आहे? ओ ए वर्ग आहे. ओके. इतर दोन बाजू ओ बी वर्ग अधिक ए बी वर्ग. ओके. ओ ए वर्ग किती आहे? 5 सेमी आहे. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. ओ बी लहान वर्तुळाची त्रिज्या 3 आहे. 3 वर्ग अधिक ए बी वर्ग. 5चा वर्ग 25, या 3चा वर्ग 9 अधिक ए बी वर्ग. 25 वजा 9 बरोबर ए बी वर्ग. ए बी वर्ग बरोबर 25 मधून 9 गेले 16 आणि म्हणून ए बी वर्गच वर्ग म्हणून ए बी 16चं 4. ओके. अशा पद्धतीनं म्हणून चिन्ह करायची. या ठिकाणी स्पर्शिका खंड ए बीची लांबी 4 सेंटीमीटर मिळालेली आहे. पायथागोरसच्या सहाय्याने ए बीची लांबी 4 सेंटीमीटर मिळालेली आहे. ओके. आणि म्हणून प्रत्यक्ष मोजलेली स्पर्शिका खंड ए बीची लांबी बरोबर पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून काढलेली स्पर्शिका खंडाची लांबी किंवा रेख ए बीची लांबी समान आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. प्रश्नपत्रिका
2022ची मार्च 2022ची पूर्ण केलेली आहे. जरूर आपण या प्रश्नपत्रिका अभ्यासाव्यात, यातील उदाहरणे सोडवावीत. नक्की तुम्हास येणाऱ्या 20 फेब्रुवारीपासून जी परीक्षा सुरू होत आहे त्या परीक्षेला अगदी निश्चिंत रहा. या प्रश्नांचा निश्चित उपयोग होणार आहे, कारण अनेक प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत. अनेक प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर आपणास त्यापैकीच प्रश्न असतील. ओके, कारण संपूर्ण पुस्तकाची उजळणी होते. कोणताही प्रश्न, कोणताही प्रकरण, कोणताही उपघटक यामध्ये राहत नाही. 4 ते 5 प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की येणारी परीक्षा ही नक्की म्हणजे नक्की सोपी जाणार आहे. हा व्हिडिओ जरूर लाईक करा, आपल्या सर्व मित्रांच्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद. कंटाळा करू नका कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला, कारण आपल्यासाठी हा वेळ दिलेला आहे. प्रश्नपत्रिका अचूक आणि सोप्या भाषेत समजावून देतो आहे. प्रोत्साहन द्या. धन्यवाद.